आज मी पुन्हा बनवायला घेतलेला आहे गुळांबा, कारण त्या दिवशी बनवलेला गुळांबा तर एकाच दिवसामध्ये फस्त झाला. आज थोडासा जास्त बनवलेला आहे. त्यासोबतच आज जेवणामध्ये ना झणझणीत अशी गवारीची शेंग बनवली होती आणि ओवीसाठी बनवलं होतं वरण. आता ती काय जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे तिच्यासाठी वरण बनवलं होतं. तिच्यासोबत आम्ही पण खाणारच होतो आणि वरण भात आणि गरमागरम अशी बाजरीची भाकरी. क्लासचा टायमिंग थोडासा चेंज झाल्यामुळं आज माझा स्वयंपाक एकदम निवांत चाललेला होता. म्हणलं हातासारखी एखादी भाकरी एक्स्ट्रा टाकावी म्हणजे संध्याकाळी पण होईल. तसं तर मला दुपार झाली होती भाकरी बनवायसाठी, म्हणून छान अशा बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि तोपर्यंत इकडं गुळांबा पण थंड झालेला होता. गुळांबासाठी स्पेशल ही बरणी मी मागवलेली आहे. याच्यामध्ये सगळं छान राहतं, गुळांबा, लोणचं असं सगळे पदार्थ अशा बरणीमध्ये छान राहतात. त्याच्यामुळं ही बरणी मी मागवलेली आहे आणि एकदम छान असा गुळांबाचा सुगंध तर सुटला होता. केलाय तर भरपूर, पण बघूया आता किती दिवस राहतोय. आणि मला जास्त प्रमाणात आवडतो त्याच्यामुळे मी तो सारखा खात असते. क्लासचा टायमिंग बदलला आहे, त्याच्यामुळे 4 वाजता आम्ही निघालो होतो क्लाससाठी. थोड्याच वेळात बघा वातावरणामध्ये एकदम बदल होतोय, जसं की दिवसभर उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा असं काहीसं झालंय आता वातावरणाचं. 5 वाजले की लगेच आभाळ भरून येतंय आणि विजांचा गडगडाट कडकडाट सुरू होतोय बघा. त्यासोबतच लगेच पाऊससुद्धा चालू झालेला होता आणि नाही नाही म्हणता म्हणता चांगलाच मोठा पाऊस यायला लागला होता. ओवीला पावसात भिजण्याची इच्छा होती, पण मी काय तिला पावसात भिजू दिलं नाही. म्हटलं चल आतमध्ये, आणि बनेलवर माझा व्हिडिओ घेऊ नको म्हणून असं लाजत लाजत तिचं इकडं कपड्यांच्या घड्या करायचं काम सुरू होतं. एवढी लाजते जशी की मोठी एखादी मुलगी मोठी झाली आहे आणि तिचाच मी शूट घेते की काय. एवढी छोटूशी आहे तरी सुद्धा एवढी लाजते बघा. मग संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून म्हटलं देवाला दिवाबत्ती सुद्धा करून घेऊया. आणि वातावरण पण आज एकदम भारी झालं होतं आणि पाऊस तर एकदम जोराचा सुरू झालेला होता. आता संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काय बनवायचं हे काय मी अजून ठरवलेलं नाही, पण म्हणलं चला तोपर्यंत हा छानसा वातावरणाचा आनंद घेऊया.